नमस्कार, मी संदीप देसाई. स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. निवडणूक आयोगानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावलाय. आमदारांच्या अपात्रतेबद्दल उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. मात्र यावेळेला राजीनामा नाट्यातला तपशील शरद पवार गटाकडून कोर्टात सादर केला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. शिवसेना कोणाची यावरून ठाकरे आणि शिंदेनंतर आता राष्ट्रवादी कोणाची या मुद्द्यानेही कोर्टाची पायरी चढली. मात्र शिंदे आणि अजित पवारांच्या प्रकरणातला फरक काय आहे? कोणते मुद्दे शरद पवारांचा गट कोर्टापुढे मांडण्याची तयारी करतोय? राष्ट्रवादीतलं राजीनामा नाट्य कुणावर भारी पडेल? अशा अनेक मुद्द्यांवर राष्ट्रवादीचं घड्याळ कुणाच्या हाती जाईल याचा फैसला होऊ शकतो. पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवारांनी हुकुमशाही आणि मनमानी कारभार केला. त्यामुळेच आता अजित पवार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष असल्याचा दावा अजित पवार गटानं केला. मात्र त्यातच आपल्याला अध्यक्षपदात कोणताही रस नाही असं म्हणणाऱ्या 4 महिन्यांपूर्वीचा अजित पवारांचा बाईट व्हायरल झालाय. अगर पवार साहब बनाए तो आप बनेंगे कि नहीं? नहीं, मुझे बिल्कुल उसमें मैं काम नहीं कर सकता. सवाल ही नहीं उठता. सोचने का भी सवाल नहीं उठता. क्या बता, सोचने का भी सवाल नहीं उठता. क्या बता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय अध्यक्ष आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारच आहेत असं देखील काल भाषणात बोलले गेले की आमचे मग आपल्याला काय वाईट वाटतं? आपल्याला काय वाईट वाटतं? मला माझ्या सहकार्यांनी केलेलं आहे, त्याच्यावर मी आहे. आता निवडणूक आयोगासमोरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. जयंत पाटलांच्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. पक्षविरोधी कारवाईमुळे सत्तेत गेलेल्या 9 मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करा अशी ही याचिका आहे. यानंतर लगेच अजित पवार गटाकडूनही कॅव्हेट दाखल होणार आहे. शरद पवार गटाचे आमदार अपात्र ठरतात, आपण निर्देश द्यावेत अशी मागणी याद्वारे केली जाईल. शरद पवार गटाचे आमदार अपात्र करावेत अशी याचिका अजित पवार गटानं केली आहे. 30 जूनला म्हणजे बंडाच्या 2 दिवस आधी अजित पवारच आमचे प्रमुख म्हणून त्यांच्या गटानं निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं. मात्र 3 जुलैला शरद पवार आमचे पक्षाध्यक्ष असल्याचं अजित पवार म्हणाले. पण 5 जुलैच्या पहिल्या सभेत अजित पवार गटाच्या नेत्यांनी भाषणामध्ये फक्त पक्षप्रमुख म्हणून शब्द वापरला, कुणाचंही नाव घेतलं नाही. राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार आपण विसरला का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, अशा आपल्या सर्वांचे राष्ट्रीय नेते माननीय आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब. यात सर्वात कळीचा मुद्दा ठरू शकतो तो म्हणजे राष्ट्रवादीतलं राजीनामा नाट्य. माहितीनुसार राजीनामा नाट्यावेळी जो घटनाक्रम होता तो शरद पवारांचा गट कोर्टापुढे सादर करू शकतो. त्यामुळेच शरद पवारांना अजित पवारांच्या बंडाची कल्पना आधीच होती का याचीही चर्चा होते. कारण 2 मेला शरद पवारांनी अचानक राजीनामा दिला. कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर राजीनामा मागे घ्यावा यासाठी एक समिती नेमली गेली. त्या समितीमध्ये भुजबळ, तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते होते. यापैकी प्रफुल्ल पटेलांनी बहुमतानं शरद पवारांनीच राजीनामा मागे घेऊन अध्यक्षपदी कायम राहावं म्हणून प्रस्ताव मांडला. आता हेच नेते अजित पवारांच्या गटात आहेत. विशेष म्हणजे राजीनामा, प्रस्ताव, त्याला अनुमोदन हे सारं कागदावर वाचून झालेलं आहे. म्हणून हाच मुद्दा शरद पवारांचा गट कोर्टापुढे मांडू शकतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवडणूक व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे. मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा मान दाखवून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे. त्यांची सर्वानुमते
पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रवादीची घटना. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर राष्ट्रवादीची घटना आहे. त्यानुसार राष्ट्रवादीची घटना काय सांगते, अध्यक्ष निवड कशी होते ते पाहूया. कोणतेही 10 प्रतिनिधी अध्यक्षपदासाठी एखाद्याचे नाव सुचवू शकतात. तसा प्रस्ताव 10 दिवसांच्या आत निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिला जावा. अध्यक्षपदासाठी एकाहून जास्त नावं असतील तर माघारीसाठी 7 दिवस दिले जातील. जर एकच नाव शिल्लक राहिलं तर 30 व्यक्ती अध्यक्ष म्हणून घोषित होईल. महत्त्वाची अट अशी आहे की विद्यमान अध्यक्षाचा मृत्यू किंवा राजीनामा अशी आपत्कालीन स्थिती उद्भवली तर प्रक्रियेद्वारे अध्यक्ष निवडेपर्यंत सर्वात ज्येष्ठ सरचिटणीस हा तात्पुरता अध्यक्ष असेल. आता हे सारे मुद्दे, त्याच्या तांत्रिक बाबी आणि त्यावरचा दोन्ही बाजूंवरचा युक्तिवाद आणि अखेरीस निर्णय होईल. पण तुर्तास अजित पवारांची शिवसेना फुटीवेळची प्रतिक्रिया आणि आत्ताची भूमिका, राजीनामा नाट्यावेळी अजित पवार गटाची भूमिका आणि आत्ताची भूमिका या मुद्द्यावरून शरद पवारांचा गट अजित पवारांच्या गटाला घेरतोय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.